नांदेडमध्ये लोकशाहीच्या बातमीचा इम्पॅक्ट पाहायला मिळाला। बिलोली तालुक्यातील दुगाव येथील शेतकरी मागील 40 ते 50 वर्षांपासून मानार प्रकल्पाच्या कॅनॉल्स शेतीसाठी पाणी वापरत होते। कॅनॉलच्या चारी मात्र दुगाव ते डोंगरगाव या रस्त्याच्या कामामुळे बुजवण्यात आल्या होत्या। त्यामुळे शेतकऱ्यांच्या हजारो हेक्टर जमिनीवरील पिकांचं लाखोंचं नुकसान झालं होतं। सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग, जिल्हा कचेरी, लोकप्रतिनिधी या सर्वच ठिकाणी पत्र व्यवहार केल्यानंतर सुद्धा शेतकऱ्यांना न्याय मिळाला नव्हता। 22 मेला लोकशाही मराठीने ही बातमी दाखवली आणि प्रशासन खडबडून जागं झालंय आणि 15 दिवसात रस्त्याचं खोदकाम करून 8ही चारीची पाईपलाईन टाकण्यात आली। त्यामुळे तेथील नागरिकांनी लोकशाही मराठीचे आभार मानलेत। या शेतकऱ्यांशी खरं तर बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी कमलाकर बिरादार यांनी। गेल्या 40 ते 50 वर्षापासून कंधार, बिलोली, नायगाव तालुक्यातील काही शेतकऱ्यांना मानार प्रकल्पाचं पाणी मिळत होतं। कॅनलद्वारे ते पाणी दिलं जात होतं। आपण आता आहोत दुगाव या गावी आहोत। या गावी जर बघितलं तर हे रस्त्याचं काम सुरू आहे। कुंटूर ते दुगाव पर्यंतचं हे काम सुरू आहे आणि ह्या कामाला जवळपास 2 वर्षापासून हे काम सुरू होतं आणि तेव्हापासून ह्या आपण जर बघितलं तर ह्या चारी आहेत, ह्या पाण्याच्या चारी आहेत। या चारी 2 वर्षापासून बंद होत्या, मात्र प्रशासनाकडे पाठपुरावा करून देखील या चारी बसवल्या जात नव्हत्या आणि लोकशाहीनं ही बातमी दाखवल्याच्या नंतर ही पाईपलाईन या ठिकाणी टाकण्यात आलेली आहे। या संदर्भात आपल्यासोबत काही शेतकरी आहेत। दादा, काय सांगाल की ही चारी ज्या होत्या बुजल्या होत्या आणि आता ह्या पूर्ववत झालेल्या आहेत? गेल्या वर्षीपासून गेल्या वर्षी आम्ही भिजवला होता। गेल्या वर्षीपासून गुत्तेदार काम करत असताना दाबून टाकून देऊन पाईप आमच्याला टाकणं होत नाही, काही करणं होत नाही। अधिकाऱ्याला संपर्क साधून सुद्धा आमचा फायदा झाला नाही। मग लोकशाही न्यूजनं ह्या चॅनलनं आल्याबद्दल, आम्हाला बातमी दिल्याबद्दल त्याने 15 दिवसाच्या आत गुत्तेदारांना आणि त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाईपाची जोड करून आमचा पाण्याचा प्रश्न मिटवला आणि लोकशाही न्यूजचे आम्ही धन्यवाद। किती नुकसान झालं होतं तुमचं 2 वर्षात? 2 वर्षामध्ये आमचं एकरी कमी भरती 25 ते 30 हजाराचं दरवर्षी नुकसान झालं होतं। कापूस निघत होता, हरभऱ्याला पाणी देत होत्या, आम्हाला ते पाणी पुणे काही भेटलं नाही आणि काल्यांच्याच चारीच्याच वरी राहून गेलं, रोडच्याच वरी पाणी राहून गेलं। कमलाकर बिरादार, लोकशाही मराठी, देगाव, नांदेड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।